आज आपल्याकडे अनिता रिसबूड मॅम आले आहेत. त्या योगा थेरपिस्ट आहेत. सो योगा थेरपी ह्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला खूप व्यवस्थित प्रकारे ह्या पूर्ण पॉडकास्टमध्ये आपल्याला एक्सप्लेन केलं आहे. योगा आणि योगा थेरपी हा मेन प्रश्न मलाही आलेला. तो त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलं की नक्की योगा थेरपी असते काय आणि त्याचे फायदे आपल्या सगळ्यांना कसे होऊ शकतात. सो हा एपिसोड तुम्ही नक्की बघा, पूर्ण एपिसोड बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अनिता मॅम, मला समजून घ्यायचं आहे की तुम्ही म्हणजे तुमचा जन्म, तुमचं बालपण, शाळा वगैरे हे सगळं मुंबईचंच आहे की कुठून? जन्म माझे आई वडील दोघं सोलापूरचे, त्यामुळे ऑटोमॅटिकली जन्म तिकडेच झाला माझा. पण माझे सगळे जे म्हणजे फॅमिली जे आहे ती बरीचशी सोलापूरची आहे. सो वी ऑलवेज यूज टू गो सोलापूर आणि नाशिक, हे आमचं नेहमीचं होतं. नाशिक म्हणजे माझं मी जिथे शिक्षण घेतलं पूर्ण, म्हणजे माझं स्कूलिंग, माझं रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मिडियम हायस्कूलमध्ये स्कूलिंग झालं. त्याच्यानंतर मी BCS केलं, जे RYK सायन्स कॉलेजमध्ये BCS केलं. त्याच्यानंतर मी MBA फायनान्स केलं, ते MGV IMR महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड मॅनेजमेंट इथे माझं MBA फायनान्स झालं. त्याच्यानंतर मग काय नॉर्मल लाईफ होतं. आय एन्जॉयड द एंटायर थिंग. अभ्यास मला आवडतो करायला, मला मुळात शिकायला आवडतं. तेव्हा म्हणजे असंच होतं की तेव्हाचं कल्चरही असं होतं की ओव्हरऑल सायन्स, इंजिनिअरिंग किंवा म्हणजे सायन्स मॅथ्सची आवड असेल तर तुम्ही सायन्सला जाता आणि अदरवाईज यू गो फॉर अदर सब्जेक्ट्स. तर तेव्हा मी सायन्स प्रिफर केलं बिकॉज आय लाईक मॅथ्स अँड सायन्स. हे माझे आवडीचेच विषय होते. बेस्ड ऑन दॅट फायनान्स पण केलं. पण म्हणजे आता मी BCS केल्यावर मी फायनान्स मुद्दामून चूज केलं, कारण की कम्प्युटर सायन्सचा बॅकग्राऊंड, IT बॅकग्राऊंडला ऑटोमॅटिकली फायनान्स बॅकग्राऊंड मिळालं तर इट डेफिनेटली हेल्प्स इन मोर बेटर अपॉर्च्युनिटीज फॉर मॅनेजिंग हे माझ्या म्हणता येईल की थोडंफार असं जीन्समध्ये म्हणता येईल किंवा असल्यासारखं, कारण वडिलांचं पण ओव्हरऑल मॅनेजमेंट जॉब असल्यामुळे त्यांचं सगळं ऐकून किंवा त्यांच्याकडे बघून आम्हाला लहानपणापासून हे ट्रेनिंग ऑटोमॅटिकली मिळत गेलं. सो मॅनेजिंग पीपल, गोईंग इन दी कंपनी, कॉर्पोरेट, हे माझं ओव्हरऑल स्वप्न म्हणता येईल असं होतं. तेव्हा असा काही विचार नव्हता की मी कुठलं तरी एंटरप्रेनर म्हणून कुठेतरी काहीतरी वेगळं काहीतरी करेन. पण आता ही वाट एकदम वेगळी चूज झाली आहे माझी. पण ह्याच्या मागचं कारण हे सगळं संपूर्ण माझी बॅकग्राऊंडमुळेच मी हे पुढे अजून वेगळ्या पद्धतीने घेते आहे. हे झाल्यानंतर ओव्हरऑल नॉर्मल लाईफमध्ये काय, आपण शिक्षण झालं, नोकरी मी सुरुवात केलीच होती. मग लग्न वॉज अरेंज मॅरेज. इट वॉज नॉट अ लव्ह मॅरेज बट अरेंज मॅरेज. आणि ते मुंबईमध्ये झालं. मुंबईमध्ये मी आले. मुंबई वॉज व्हेरी न्यू सिटी, कारण इथलं लाईफस्टाईल खूप वेगळं आहे. लोकल्स, पब्लिक ट्रान्सपोर्ट, बसेस, एव्हरीथिंग. ते मला ॲडॅप्ट करायला जास्त वेळ नाही लागला. फॉर्च्युनेटली, म्हणजे लोकांचं ओव्हरऑल असतं की अरे बापरे मुंबई नको, जे बाहेरचे जनरली गावात बाहेरच्या सिटीजमधून येतात ते नको, मुंबई नको. आणि नाशिकमध्ये असताना आय वॉज व्हेरी फॅमिलियर विथ माय 2 व्हीलर. इट वॉज लाईक माय बडी. जिथे जायचं तिथे मी 2 व्हीलरवरच जाते. सो मुंबई वॉज समथिंग, अरे बापरे इथे रिक्षा चालत हे सगळं मला जाणवायचं. पण वेन आय यूज टू ट्रॅव्हल बाय लोकल, वरळीला माझं ऑफिस होतं किंवा गोरेगावला मी जायचे ऑफिसला, म्हणजे विदाऊट एनी मुंबईचं आहे. बट आय यूज टू ट्रॅव्हल अँड आय यूज टू लव्ह इट. आणि त्या ह्याच्यात मग मुंबई आवडली मला. आणि मग ह्याच्यातच पुढे दिस इज लाईफ. सो इट ऑल वेंट ऑन. सो ह्याच्यानंतर परत मुंबईमध्ये मी एका ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये जॉब घेतला आणि त्याच्यात मी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करत होते. आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये कसं होतं की फिजिकल ज्वेलरीचं जे इन्व्हेंटरी असते ती खूप रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला कॅल्क्युलेट काउंट होऊन ती ठेवली जाते. इट इज सो व्हेरी मच, कारण ज्वेलरी इज मनी. इट इज सो व्हेरी मच रिस्की. पण ह्याचंच ओनर्सचा असा विचार होता की आपण ह्याचं प्रॉपरली सिस्टीमवरती, म्हणजे कम्प्युटर सिस्टीमवरती याची प्रॉपरली सिस्टीम पाहिजे की ज्याच्यावरनं रेकॉर्डिंग होईल, त्यांचा डेटा मिळेल, MIS डेटा मिळेल, हे सगळं पाहिजे. तर तेव्हा त्यांनी अजून एक ब्रँड लॉन्च केला होता
ज्वेलरीचा सिल्वर ब्रँड होता तो, आणि त्याचं पूर्णपणे मास्टर क्रिएशन, डेटा क्रिएशन हे संपूर्णपणे त्याचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हे संपूर्ण मी मॅनेज केलं होतं. म्हणजे द ब्रँड वॉज लॉन्च्ड. आमचे 3 शॉप्स होते, नंतर 3 शॉप्स इन मुंबई, 2 शॉप्स इन दिल्ली, आणि दे वर ऑल कनेक्टेड थ्रू अ सॉफ्टवेअर. आणि ह्याचं संपूर्णपणे मॅनेजमेंट हे कम्प्लिटली माझ्या अंडर तयार झालं. म्हणजे फ्रॉम द इन्सेप्शन की असं काही मास्टर क्रिएशन किंवा असं काही सॉफ्टवेअर हे ठेवायचं. अँड दॅट इज वेअर आय फेल्ट की ओके, आय एम ॲक्च्युली युझिंग माय बोथ फील्ड्स. की मी BCS केले, दॅट इज माय कम्प्युटर सायन्स आय एम युझिंग, कारण तो मला अंडरस्टँडिंग होतं की सॉफ्टवेअरला कसं यूज करायचं आहे, कसं वापरायचं आहे, आणि ते अंडरस्टँडिंगमुळे, आणि प्लस इन्व्हेंटरी मॅनेजमेंट विच वॉज अ फोर्टे फ्रॉम दी फायनान्स. सो इट हेल्प मी. आणि त्याच्यात संपूर्ण क्रिएशन करून मास्टर तयार करून द ब्रँड वॉज लॉन्च्ड. ब्रँड वॉज सक्सेसफुली रनिंग, बट देन द ओनर्स डिसाइडेड की नाही, वी हॅव टू सेल द ब्रँड टू द अदर ज्वेलर्स, कारण तो ब्रँड प्रॉपरली रन झालेला, एस्टॅब्लिश झालेला. अँड दे डिसाइडेड अलॉंग विथ द पीपल. अँड दॅट इज वेअर आय सेड नो, आय डोंट वॉन्ट टू गो अहेड विथ दिस. कारण एक ब्रँड मी लॉन्च करेपर्यंत मजा होती, बट देन वन्स द ब्रँड इज एस्टॅब्लिश देर इज नथिंग न्यू आय एम लर्निंग. आणि त्या लर्निंगमध्ये असं झालं की इफ आय एम गोईंग समवेअर एल्स, आय विल बी मॅनेजिंग 2-3 ब्रँड्स or maybe 4-5 brands. So it is ultimately again going into the MIS and Excel, MIS reporting हे सगळं संपूर्ण व्हायचं. कारण तो ब्रँड जेव्हा तयार होत होता तेव्हा रिपोर्टिंगचा ॲस्पेक्ट माझ्याकडे खूप मोठा होता. कारण आजचा सेल माझा रात्री मला समजेल, म्हणजे 12-1 वाजता समजा शॉप क्लोजिंग, तो माझा सेकंड डे टेबलवरती 9:30ला माझं रिपोर्टिंग यायचं. ॲब्सोल्युटली क्लिअरली ते एवढं ट्यून इन झालेलं होतं. तर म्हटलं हे आत्ता मी एका ब्रँडचं करते, मे बी अजून 10 ब्रँड्स येतील, अजून 5-15 ब्रँड्स येतील, अँड आय एम जस्ट वर्किंग ऑन दी एक्सेल मॅनेजिंग दी MIS शीट्स. अँड दॅट इज वेअर आय सेड नो, मला हे नाही करायचं आहे. दिस इज नॉट समथिंग वॉट आय वॉन्ट टू डू. की 9 to 5 इज नॉट द स्टोरी ॲट ऑल. इट इज ऑलवेज 9 to 9 जॉब होऊन जातो, आणि तो म्हटलं नाही करायचं आहे. आणि दॅट इज वेअर आय सेड नो, लेट मी टेक अ ब्रेक. आय रिझाईन्ड. आणि फॉर्च्युनेटली सपोर्टेड बाय माय हजबंड, त्यांच्यामुळे ते पॉसिबलही झालं की ओके ठीक आहे, नाही करायचं आहे, इट इज फाईन. पण मग करायचं काय? तर तेव्हा अजून एक म्हणजे लहानपणापासूनचा जो माझा इंटरेस्ट होता की हेल्थ हीलिंग ह्या बाबतीत माझी बरीच वाचन व्हायचं. म्हणजे वन ऑफ द बुक्स विच आय रिअली लव्ह, आणि माझे जे इंटरॅक्शन्स झाले त्यांच्याबरोबरच्याकडनं मला जे बुक कळलं ते यू कॅन हील युअर लाईफ, दॅट इज बाय लुईस हे. तर त्यांचं जे बुक आहे दॅट इज वर्किंग थ्रू द मेंटल पॅटर्न्स अँड स्टेटमेंट्स, दॅट वॉज ऑलवेज म्हणजे आय वॉज ऑलवेज फॅसिनेटेड बाय दॅट बुक. आणि ते मी वाचायचे, आय यूज टू युटिलाइज इट, आणि मला आवडायचं ते बघायला, करायला. मला BA योगशास्त्राचा कोर्स कळला. BA योगशास्त्र इज युनिव्हर्सिटी डिग्री कोर्स, जी नागपूर युनिव्हर्सिटीचा कविकुलगुरू कालिदास संस्कृती पीठमचा तो कोर्स आहे, तो मला कळला. आणि आय सेड लेट मी गो अहेड ना, छान वाटतं आहे मला, ओव्हरऑल ते स्ट्रक्चर बघितल्यावर मला चांगलं वाटतं आहे. अँड आय वेंट इन टू दॅट. मी 12वीच्या ह्याच्यावरती परत ॲडमिशन घेतली कॉलेजला, अँड आय वॉज अटेंडिंग द कॉलेज फॉर 3 years रेग्युलरली, नॉर्मली. हे कोणत्या एजमध्ये? हे एज म्हणाल मी, एज 26-27 असेल. अच्छा, बऱ्याच म्हणजे मोठ्या होतात तुम्ही. हां, लग्नाच्या नंतर. हां, नाही पण आमच्या बरोबरचे सगळे असेच होते. अच्छा, तेच तो कोर्स करायला बरेच म्हणजे कारण जनरली जे होते ते सगळे जॉब करणारे वगैरे होते, त्यामुळे आमचा कोर्स हा सॅटर्डे संडे असायचा. हां, म्हणजे अजूनही आहे तो, सोमय्या कॉलेजला आहे संस्कृती. आता तो सोमय्या युनिव्हर्सिटीच्या अंडर तो रन होतो, पण आधी त्यांनी तिकडून सुरू केलं होतं. हे आमचं सिमिलर एज ग्रुपच होतं, जे म्हणजे जॉब करत होते किंवा ज्यांना योगामध्ये इंटरेस्ट होता. आता काही जणं जे होते ते घंटाळी मित्रमंडळ किंवा YVN हे सगळ्या ज्या गोष्टी, म्हणजे बरेचसे प्रसिद्ध आपले योगा स्कूल्स आहेत ना मुंबईच्या, तिथून पण शिकायला. कारण डिग्री कोर्समध्ये आम्हाला कव्हरिंग म्हणजे सिलेबस खूप वास्ट आहे आणि युनिक सिलेबस आहे. इट इज नॉट जस्ट ओनली अबाउट आसन और प्राणायाम, इट इज मोर टुवर्ड्स दी ॲनाटॉमिकल बॅकग्राऊंड, फिजिओलॉजिकल बॅकग्राऊंड. त्याच्याशिवाय तुमचा थेरपी ॲस्पेक्ट काय असतो, कुठली आसनं कोणी करायला पाहिजेत, कशासाठी करायला पाहिजेत, हे तर आहेच. शिवाय स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट, म्हणजे
हे सगळं आलं कुठून? म्हणजे स्पिरिच्युअल ॲस्पेक्ट म्हणजे हे स्क्रिप्चर्समध्ये ऑलरेडी मेन्शन्ड आहे सगळं. पतंजली योगसूत्रांमध्ये अष्टांग योग मेन्शन्ड आहे. हठयोगामध्ये कुठली कुठली आसनं आहेत त्याचे बेनिफिट्स ते सगळं मेन्शन्ड आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या कोर्समध्ये आम्हाला शिकवण्यात येत होत्या. शिवाय संस्कृत शिकवत होते. सो हे सगळं इंटरेस्टिंग होतं, मलाही आवडायचं, करायचो. आणि प्लस त्याच्याबरोबर फिजिकल प्रॅक्टिस व्हायची की आसन करतो आहे मग त्याचं काय इफेक्ट येतो, कसा इफेक्ट येतो. आणि सायमल्टेनियसली आता शिकतो आहे म्हटल्यावर मग शिकवायची सुरुवात झाली की चला एखादा छोटा वर्ग घेतला किंवा आम्हाला प्रोजेक्ट्स होते की वेट लॉसचा आम्ही प्रोजेक्ट केला होता, ज्याच्यात एक स्टुडंट्सचा सर्वे रिव्ह्यू घ्यायचा, म्हणजे त्यांचा सर्वे घ्यायचा, त्यांचे आधीची कंडिशन, बिफोर अँड आफ्टर आपण जे म्हणतो की आधी त्यांची काय होती, योगा सेशन्स केल्यानंतर त्यांना काय वाटलं, कसं वाटलं, ह्याची आपण हे केली. नंतर त्याच्यापुढे विमेन प्रॉब्लेमसाठी ते हे सगळं सायमल्टेनियसली चालूच होतं. हे तुमच्या त्या कोर्सच्या ट्रेनिंगमध्ये होतं? ट्रेनिंगमध्येच होतं असं नाही, हे माझं पर्सनल पण त्यांनी त्याच्यात मी केलं आणि थोडंफार सिलेबसमध्ये. मग MA पण तसाच प्रकार होता की MA योगशास्त्राच्या वेळेस ते अजून डिटेलमध्ये म्हणजे प्रत्येक कारण पतंजली योगसूत्र म्हणाल तर फक्त ती 196 सूत्र आहेत, पण 196 सूत्रांचं कंपायलेशनमधनं संपूर्ण मनोवैज्ञानिक म्हणजे आपण म्हणता येईल की आत्ताची सायकोलॉजी इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड फ्रॉम द माइंड पर्स्पेक्टिव्ह इट इज अ फुल प्रूफ हँडबुक वन कॅन रेफर, इतकं आहे. पतंजलींच्या योगसूत्रानुसार आसनांना फक्त 3 सूत्र त्यांनी डेडिकेट केली आहेत. म्हणजे ती आसनांची सूत्र पण मला अगदी मी बऱ्याचदा लोकांना माझ्या स्टुडंट्सनाही सांगते की आसन इज स्थिरसुखम आसनम, प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तिभ्याम, आणि तिसरं आहे तत्वद्वंद्वान अभिघाता. ह्या 3 सूत्रांमध्ये आसनाचं आहे. म्हणजे तुम्ही स्थिरपणे एखाद्या ठिकाणी बसू शकताय, ज्या पोश्चरमध्ये बसताय त्याच्यात तुम्ही प्रयत्नपूर्वक विथ ईज बसताय, आणि जेव्हा तुम्ही बसता तेव्हा तुम्ही एकदम शांतपणे, देर इज नो कॉन्फ्लिक्ट, देर इज नो द्वंद्व म्हणजे कूल हॉट किंवा राईट रॉंग हा सुद्धा ॲस्पेक्ट येतो. हे का ते, कारण बऱ्याचदा ओव्हर थिंकिंगमध्ये आपण जातो, मी हे करू का मी ते करू, मी असं करू का मी तसं करू, मी इकडे जाऊ का तिकडे जाऊ. ह्याच्यात जो स्विंग मोमेंटम येतो तो ह्या आसनांच्या प्रॅक्टिसने येतो, पण ते एका सूत्रातच म्हणजे आपले पतंजली महर्षींनी एक्सप्लेन केलेलं आहे. प्राणायामाची 4च सूत्र आहेत, पण ह्याच्यात हा संपूर्ण आसन आणि प्राणायामावर योग ओळखला जातो. योग म्हटलं की बऱ्याचदा लोकांना वाटतं की हां आसन प्राणायाम, मैंने सुबह एक बार किया था, क्या किया था, हाँ मैंने वो कपालभाती किया, फिर वो आसन होता है ना वो किया, म्हटलं ओके मैंने किया. पण त्याच्यात किती पुढे इनडेप्थमध्ये तुम्ही गेलात ह्याच्यावरती तुमची साधना ठरते, ह्याच्यावरती तुमची माइंड स्टेबिलिटी येते. आणि एक पॉईज म्हणतो आपण जो आपल्याला गरजेचा असतो टू टेक आवर डिसिजन्स इन आवर लाईफ, where you really need to sit back, where you really need to pause and see how it is going to happen, and you are balanced in any situation. जिथे आपल्यासमोर काहीही घडतं आहे पण तुम्ही बॅलन्सप्रमाणे राहू शकताय आणि विदाउट न्यूट्रली विथ डिटॅचमेंट यू आर एबल टू गिव्ह दॅट अंडरस्टँडिंग. तो पॉईंट अक्रॉस, जेव्हा हे स्पेसिफिकली मी सांगेन कॉर्पोरेट स्ट्रक्चर्समध्ये मी हे स्पेसिफिकली सांगेन की समोर एवढं काय काय चाललेलं असतं, त्याच्यात आपलं कूलडाऊन, आपलं मोमेंटम ठेवणं आणि आपलं मेंटल इमोशनल हेल्थ ठेवणं हा जो भाग येतो हा त्याच्यात खूप सुंदर पद्धतीने हँडल होऊ शकतो. की तुम्ही कम्प्युटर सायन्स केलं, तुम्ही MBA केलं आणि त्यानंतर तुम्ही एका ज्वेलरी सेगमेंटमध्ये तुम्ही एका त्यांच्या ब्रँडकडे जॉबला होतात. त्याच्यामध्ये त्यांचा नवीन सिल्वरचा ब्रँड आला, त्यांचं शॉप एस्टॅब्लिशमेंटपासून कम्प्युटर सायन्स केल्यामुळे तुम्हाला त्याची हेल्प पण झाली डेटा मॅनेजिंगसाठी वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या. मोर ऑफ तुम्ही कॉर्पोरेट कामच केलं तसं बघायला गेलं तर. तिथून डिरेक्टली तुमचं असं काय म्हणजे होतं की तुम्ही योगा थेरपीकडे मूव्ह व्हायचं मेजर रिझन काय एकतर, आणि खूप वेळा काय असतं की MBA केलं एस्टॅब्लिश का, म्हणजे तुम्ही काहीतरी चांगली डिग्री घेतली आहेत, चांगल्या ठिकाणी जॉब केला आहेत, आता ह्याच्यानंतर फील्ड कम्प्लिटली चेंज करणं
हे पण खूप जणांसाठी ट्रिकी होऊन जातं, म्हणजे त्यांच्यासाठी ते कठीणच होतं. तर ते तुम्ही कसं ओव्हरकम केलं? त्याला मला असं काही अवघड गेलं नाही खरं सांगायचं तर, कारण माझा तो निर्णय झालेला होता की मला असा जॉब नाही करायचा, हा माझा निर्णय झालेला होता. आणि पुढची गोष्ट अशी होती की हा कोर्स मला मिळाला आणि त्याच्यात समवेअर आय फेल्ट की ओके, लेट मी हॅव माय फॅमिली लाईफ अँड लेट मी हॅव माय शिक्षण, म्हणजे माझं जे चाललं आहे ते नवीन लोकं भेटत आहेत आणि आय वॉज हॅपी समवेअर की ठीक आहे ना. असं हे म्हणजे मला हे इंटरेस्ट वाटत नाही, मला बोर व्हायला लागलं आहे ॲक्च्युली सांगितलं गेलं तर. तेच 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 करायचं हे संभव मला, माझा तो स्वभाव मला थोडाफार आता जाणवायला लागला आहे की मला ते काही काही गोष्टी मोनोटोनस व्हायला लागल्या की मला ते तिथून मी दुसरं काहीतरी शोधायच्या मागे लागते किंवा दुसरं काहीतरी शिकायच्या मागे लागते. हे म्हणजे माझा ॲक्च्युली नवरा पण असंच म्हणतो की तुला शिकण्याची जास्त आवड आहे रादर दॅन तुला आवड काय आहे, तर तू शिकायचं एवढंच तुझ्या ह्याच्यात असतं. आणि विच आय ऑल्सो नाऊ रेझोनेट की हो खरंच असंच व्हायला लागलं आहे. पण तेव्हा असं माझं हे झालेलं नाही की आता मी घरी काय करू किंवा घरी कसं करू. म्हणजे इनफॅक्ट ह्याच्यात मी अजून एक ॲडिशन करेन, मी योगाचं करत होते पण मी जॅपनीज लँग्वेज पण शिकली. 2 वर्ष 2 लेवल्स मी जॅपनीजच्या दिल्या. तर त्याचं माझे सर्टिफिकेट्स आहेत. बट आय डोंट पुट इट अक्रॉस, कारण त्याला आता म्हणजे त्याला अजून मला शिकायला पाहिजे, विच आय एम नॉट गोइंग टू लर्न. आणि ते होत असताना मग फॅमिलीमध्ये काही काही गोष्टी, आमचं थोडं घर शिफ्टिंग वगैरे चालू होतं, सगळं ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. देन शिफ्टिंग म्हटलं की इंटेरियर येतं, मग त्याच्यातही मला खूप इंटरेस्ट होता. मग आपलं घर सजवायचं आहे, मग त्याच्यात मग आपल्याला कितीसा वेळ मिळणार इफ आय एम गोईंग आउट फॉर अ 9 to 9 जॉब. आय डिडंट वॉन्टेड टू टेक दॅट स्ट्रेस दॅट टाईम आणि आय वॉज हॅपी. हे शिकता शिकता असं झालं की वाय नॉट लेट मी ट्राय दिस. आणि याला जास्त मेजर इम्फसिस जे आलं ते म्हणजे आपल्या कोविडच्या पिरियडमध्ये, की कोविडच्या पिरियडमध्ये ऑनलाईन जे माझे जास्ती मी फोकसनी घ्यायला सुरुवात केली. झूम सेशन्स, मी त्याच्यातनं माझे ऑनलाईन बॅचेस जवळजवळ 4 ते 5 बॅचेस माझ्या ह्याच्या व्हायच्या योगाच्या, ज्याच्यात माझ्याकडे 3 बॅचेस लहान मुलांच्या होत्या, 8 ते 12 वर्षाची मुलं. ॲडल्ट्सच्या बॅचेस होत्या, प्राणायामच्या बॅचेस होत्या. आणि तेव्हा ते खूप जास्त मी एक्सप्लोअर केलं. हे तेव्हा करण्यामागे त्याच्या मागे मी येते परत. हे योगशास्त्र करत असताना मला अजून एक गोष्ट जी लक्षात आली ती म्हणजे की फक्त फिजिकल प्रॅक्टिसेसनी हे नाही होत, म्हणजे रिझल्ट्स यायला कठीण जातं. तर तेव्हा मी परत अजून गोष्टी शिकले की इमोशनल हिलिंगचा ॲस्पेक्ट शिकले. कारण योगामध्ये सुद्धा योग वसिष्ठ ह्याच्यात त्यांनी मनावरती काम करायला जास्त सांगितलेलं आहे. आता ह्याच्यात तुम्ही म्हणाल की तुम्ही पतंजली पण बोलताय, योग वसिष्ठ पण बोलतायत, पण हे सगळे लोक जे आहेत ते पायोनियर्स आहेत फॉर दी बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ योगशास्त्र. त्यांच्याशिवाय आपण योगशास्त्र समजून घेणं, शास्त्र म्हणजे सायन्सच्या दृष्टीने, आणि योग समजायचा तर तो ॲक्च्युअली एक्सपिरियन्सनी येणार. तो नुसता हे आसन, हे प्राणायाम, हे असं करायचं, ते तसं करायचं नाही. इट इज मोर वेन यू स्टार्ट डुईंग इट ऑन युअर ओन सेल्फ, देन ओनली यू विल स्टार्ट अंडरस्टँडिंग व्हॉट योग इज. कारण मी कितीही सांगितलं की हा आंबा आहे, त्याचा कलर येलो आहे, मग तो खूप गोड आहे, मग त्याला असा इकडून आणलेला असा पिकवलेला आहे, पण तो जोपर्यंत मी कट करून खात नाही ना तोपर्यंत मला कळत नाही की तो किती गोड आहे. सो दॅट इज दिस एसेन्स फॉर योग ऑल्सो. जोपर्यंत मी ती प्रॅक्टिस ऑन द मॅट सुरू करत नाही तोपर्यंत आपण योग समजू शकतच नाही. आणि तो योग म्हणजे फक्त 1 तास मॅटवर नसतो, तर तो 24 तास आपला योग असतो. योगा आपण ऐकतो, योगाचे क्लासेस खूप जणांचे सकाळचे आणि संध्याकाळचे असतात, खूप जण जातात. पण योगा आणि योगा थेरपी, तुमच्याकडून मी जे ऐकलं ते योगा थेरपी, आता ह्याच्यात नक्की फरक काय? म्हणजे योगा थेरपी आणि योगा ह्याच्यातला मेन फरक काय आहे? असं म्हणता येईल की जसं आपण बघतो की डॉक्टर्स असतातच, पण डॉक्टर्समध्ये पण स्पेशलायझेशन्स असतात की एखादा डायबिटीससाठी असू शकतो, एखादा चेस्टसाठी असतो, एखादा न्यूरोसर्जन असतो. तर योगमध्ये सुद्धा योगा क्लासेस ॲज सच घेणारे जे अटेंड करणारी लोकं असतात ती जनरल फिटनेसवाले असतात, ज्याच्यात कन्सिडरेशन्स
जे टीचर्स करत असतील त्यांनी चांगली गोष्ट आहे, करावं त्यांनी, की प्रॉपर त्यांचे फॉर्म्स घेणं, की त्यांना काही प्रॉब्लेम्स नाही आहेत ना हे चेक करणं, एन्श्युअर करणं खूप महत्त्वाचं आहे. पण योगा हा जनरल हेल्थच्या दृष्टीनेच आहे. पण थेरपी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वी आर युझिंग दी नॉलेज ऑफ योगा फॉर ओव्हरकमिंग दॅट ॲस्पेक्ट विच इज ॲन इम्बॅलन्स इन आवर लाईफ. म्हणजे की आयडियली एखादी नॉर्मल पर्सन आहे, त्याला रोज गोळ्या घेणं किंवा हे करणं, दॅट पर्सन विल गो ऑन हिज ओन, त्याचं रुटीन तो ठेवणार. पण तो योगाकडे वळण्यामागचं कारण बरेचदा असं होतं की अरे माझी पाठ दुखायला लागली आहे, किंवा मला ॲसिडिटी होती आहे, किंवा मला हे जे आहे ॲसिडिटी, पाठदुखी, ह्या ज्या गोष्टी आहेत, दॅट्स इज समथिंग काइंड ऑफ अ इम्बॅलन्स. ओके, व्हेन इट गोज ऑन द ॲग्रिवेटेड स्टेट, त्याला ट्रीट करायला नुसतं नॉर्मल योगा नाही चालत, बिकॉज यू हॅव टू रिव्हर्स सर्टन कंडिशन्स. हे येण्यामागचं कारण हे आत्ताचं नाही आहे, हे येण्यामागचं कारण हे काही दिवसांपूर्वी, मे बी महिन्यांपूर्वी किंवा मे बी वर्षांपूर्वीच आहे. कधीतरी कुठेतरी काहीतरी तो इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्याचं मॅनिफेस्टेशन हे दिसतं. तर हे जेव्हा ट्रीट करायचं असतं तेव्हा नुसतं जस्ट हे डूज अँड डोंट्स फॉलो करून योगामधल्या प्रत्येक प्रॅक्टिस, म्हणजे मे बी कपालभाती असेल, ताडासन असेल, किंवा इवन साधं भुजंगासन असेल किंवा सेतुबंधासन असेल, हे कोणी करणं गरजेचं आहे आणि कोणी न करणं गरजेचं आहे ह्याचे डूज अँड डोंट्स दिले गेलेले आहेत. तर ते अप्लिकेशन जे आहे ना, ते सर्व म्हणजे सगळ्या गोष्टींवर एकच औषध असं नाही होऊ शकत. ते जशी व्यक्तीचा आजार आणि व्यक्तीची पर्सनॅलिटीप्रमाणे त्याला ते औषध देणं गरजेचं असतं. सो वी गिव्ह द लाईफस्टाईल चेंज ॲज पर. लाईफस्टाईल चेंज मी अशा दृष्टीने म्हणते कारण ह्याच्यात बऱ्याच गोष्टी, म्हणजे तुम्ही झोपता, तुम्ही जेवता कधी, झोपता कधी, किती वेळ झोप होते, तुमची ॲक्टिव्हिटी कशी आहे, हा सगळा जो भाग आहे तो कन्सिडर केला जातो. म्हणजे थेरपीमध्ये मी स्वतः जेव्हा घेते की मी त्यांचं मेडिकल हिस्ट्री पूर्ण घेते. ती हिस्ट्री घेतल्यानंतर मला लक्षात येते की कुठे कुठे गॅप्स आहेत. मग एखाद्याचं झोप कमी होती आहे, खूप स्ट्रेसफुल जॉब आहे, अँड इट इज नीडेड की दॅट पर्सन हॅज टू बी ऑन टोज. तर त्याला मी बसवू शकतच नाही की तू बस आणि 1 तासभर योगा कर, बिकॉज ही डझंट हॅव टाईम, ही ऑर शी डझंट हॅव टाईम. सो देन हाऊ डू वी गो अबाउट इट? सो देन वी टेम इट in a way, we plan it in a way, we curate it in a way as a therapist, की जेणेकरून तुमचा 24 तासातला जो वेळ आहे तो आपण सगळा योगाच्या माध्यमातून कसा फाईन ट्यून करू शकतो. मग ह्याच्यात येतं काही काही गोष्टी ब्रीदिंगच्या बाबतीत येतात, काही काही गोष्ट मनावरती काम करण्याच्या बाबतीत येतात, काही काही गोष्ट ॲक्टिव्हिटी, म्हणजे आसन परसे नाही झालं पण बसल्या बसल्या चेअरवरती आपण काही गोष्टी केल्या, काही वॉकिंगमध्ये होत आहेत, काही सहज गप्पा मारताना बोलताना अशा होत आहेत. अशा पद्धतीने त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आत्मसात करण्यासाठी वी हेल्प दॅम टू द पर्सन, जो थेरपीच्या अँगलने येतो. नाहीतर नुसता योगा क्लासमध्ये जो जातो तो तिथे जे काय आहे ते करून तो बाहेर पडतो. कारण इट इज डिफिकल्ट फॉर अ टीचर टू टेक ओव्हर, की प्रत्येकाचं बघून सांगणं. इट गोज ॲज पर द टीचर, बट थेरपी गोज ॲज पर दी पेशंट. पेशंट नाही म्हणणार मी, ॲज दी पर्सन हू इज टेकिंग द योगा थेरपी. म्हणजे आता हे थेरपी म्हणजे इट इज नॉट समथिंग की तो आजारी माणूस आहे. आजारी लोकांसाठी तर डेफिनेटली आहेच आहे, पण इट इज फॉर द स्ट्रेस मॅनेजमेंट विच इज दी डाईंग कन्सर्न फॉर एव्हरी वन नाव. नो वन इज आउट ऑफ इट. म्हणजे अगदी लहान मुलं, 3-4 वर्षाची मुलंसुद्धा ॲक्टिंग करू शकतात. मुझे बहुत स्ट्रेस आहे, मुझे हेडेक हो रहा है, अशी ॲक्टिंग करतात आईवडिलांसारखं बघून. आणि रिअली त्यांना स्ट्रेस असतो की आईवडील भेटत नाहीत, आणि मग कोणापाशी, तर मग मे बी मेडपाशी असतात किंवा मग डे केअरमध्ये असतात. दे आर टेकन केअर ऑफ, बट देन इट बिकम्स, त्यांना त्यांचे स्ट्रगल्स आहेत. देर इज अ लाईफ फॉर देम. सो ॲट एव्हरी लेवल असे सगळेजणं म्हणाल तर तुम्ही स्ट्रेसच्या अंडर आहेत. बट त्याला मॅनेज करणं आणि चॅनलाइज करणं रादर दॅन कंट्रोल, इट इज इम्पॉर्टंट दॅट वी मेक सम लाईफस्टाईल चेंजेस विच आर व्हेरी हेल्पफुल थ्रू योगा थेरपी म्हणता येईल असं. सो म्हणजे प्रत्येक माणूस आणि त्याच्या असलेल्या सवयी ह्याच्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे तुम्ही
काय म्हणतात, तुम्ही त्यांना सांगतात की काय ह्याचे योगा Guidance योग देतो केले, आपण, गायडन्स करतात तुम्ही की काय योग तुम्ही केला पाहिजे ह्याच्यासाठी. सो सकाळी जसं ते सकाळचे क्लासेस असतात, 7-8 वाजता सगळेजण जातात, तिथे 40-50 लोकांची बॅच असते. तसं तुम्ही नाही करत, तुम्ही तसं नाही, इंडिव्हिज्युअली individually. प्रत्येकाला तुम्ही स्पेशली तुम्ही क्युरेटेड क्लासेस गायडन्स देतात की बाबा तुला हा प्रॉब्लेम आहे तर तू ह्याच्यासाठी हे कर. येस. रोप आणि बेल्ट थेरपी हे पण मी तुमच्या ह्याच्यात बघितलं, तर ते एक्झॅक्टली काय त्याच्याबद्दल मला सांगा. कसं होतं, आम्ही योगा थेरपी करताना ना वेगवेगळे प्रॉप्स वापरतो. म्हणजे अलाइनमेंटच्या दृष्टीने योगा ब्लॉक्स ऐकलं असेल किंवा बघितलं असेल, बरंच पॉप्युलर आहे. योगा बेल्ट्स असतात, रोप्स असतात, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात दॅट हेल्प्स यू फॉर दी अलाइनमेंट. आता शोल्डर पेन, बॅक पेन, नी पेन हे सगळं असेल, दिस इज ऑल कम्प्लिटली. हे कधी होतं, त्रास कधी होतो, जेव्हा तुमची अलाइनमेंट हलते. तर ती अलाइनमेंट आणण्याच्या दृष्टीने आणि ईज इन द बेसिक पोश्चर, ती पोश्चर प्रॉपरली राहण्याच्या दृष्टीने योगा ब्लॉक्स, योगा बेल्ट्स हे वापरले जातात. तर त्याला आम्ही रोप अँड बेल्ट थेरपी म्हणतो. आणि त्याच्यात मग सायटिका पेन, स्पॉन्डिलायसिस, स्पॉन्डिलोसिस, स्पॉन्डिलायटिस हे जे शब्द वापरले जातात की मुझे स्पॉन्डिलायटिस हो गया या स्लिप डिस्क हो गया है, तो फॉर दॅट दिस पर्टिक्युलर रोप्स, बेल्ट्स हे जेव्हा आपण टाय करतो वेगळ्या पद्धतीने, त्याची एक पद्धत असते, त्या पद्धतीने जेव्हा टाय करतो तेव्हा दॅट स्टार्ट्स गिविंग यू दी अलाइनमेंट. आणि ती जशी जशी अलाइनमेंट यायला लागते तसं तसं तुमचं बॅक पेन, शोल्डर पेन हे हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि हे रेग्युलरली केल्यामुळे होतं, कारण हे झालेलं असतं ते बेसिकली चुकीच्या रॉंग हॅबिट्स म्हणता येईल, चुकीच्या सवयी, चुकीची बसण्याची पद्धत, चुकीची चालण्याची पद्धत, ह्याच्यामुळे ते सुरुवात होऊ शकते. सो दॅट इज वेअर रोप अँड बेल्ट थेरपी स्टार्ट्स. आणि ह्याच्यात कसं असतं, ज्या गोष्टींसाठी सिम्पल प्रॅक्टिसेस म्हणता येईल की आपल्याला होम केअरमधले जे एक्सरसाइज म्हणा, होम केअरमधले जे आसन प्राणायामच्या प्रॅक्टिसेस आहेत, त्याच्याशिवाय हे समजा रोप्स आपण टाय करतो जे सेंटरमध्येच होतात, कारण ते थेरपिस्टकडनं तुम्ही टाय करून तुम्हाला त्या पोझिशनमध्ये थोडा वेळ राहायला लागतं. म्हणजे 5 ते 10 मिनटं कमीत कमी तरी राहायला पाहिजे, तेव्हा तो बदल घडत जातो. न की ते बांधलं आणि मी फिरायला लागलो, नाही. तुम्हाला ते त्या पोझिशनमध्ये सस्टेन होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मग तो थेरपी म्हणून, रोप अँड बेल्ट थेरपी म्हणून तो आम्ही वापरतो. आणि दॅट इज केस टू केस दे व्हेरी होतं, कोणाला कशा पद्धतीने, कारण त्याच्यातही बऱ्याच वेगवेगळ्या टूल्स, टेक्निक्स आहेत की ह्या गोष्टीसाठी असं बांधलं गेलं पाहिजे, त्या गोष्टीसाठी तसं बांधलं गेलं पाहिजे, अशा ज्या टेक्निक्स आहेत. सो दॅट इज वेअर वी कम विथ द रोप अँड बेल्ट थेरपी. आणि आपल्या स्टुडिओमध्ये आपण त्याच्यासाठी बेंचेस घेतलेत की जेणेकरून ज्याला गुडघेदुखीचा त्रास आहे त्याला खाली बसायला नाही लागत. आणि इवन दॅट हेल्प्स मी फॉर माय योगा थेरपी, कारण बरेचदा गुडघेदुखीचे पेशंट्स असतात की अरे आम्ही खाली तर बसू शकत नाही, मॅटवरती करू शकत नाही, मांडी घालू शकत नाही, मग आम्ही कसं करायचं. पण दॅट मांडी न घालतासुद्धा बऱ्याच गोष्टी करता येतात. आणि आपण वर बसून, जे बेडवर किंवा आपण वर बसून, तो हार्ड प्रॉपर बेंच आहे त्याच्यावर बसून ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस आपण आपल्या थेरपी स्टुडिओमध्ये करवून घेतो. तर रोप अँड बेल्ट ह्या बाबतीतच आम्ही यूज करतो. बाकी स्ट्रेस मॅनेजमेंटच्या दृष्टीने रोप अँड बेल्टपेक्षा मेडिकल योगा जास्त यूज होतो, कारण योगा म्हटलं की ना लोकांना बऱ्याचदा वाटतं की इट इज मोर ऑफ अ स्पिरिच्युअल थिंग, की योगा म्हणजे मेडिटेशन किंवा योगा म्हणजे प्राणायाम. ते दॅट इज अ समथिंग स्पिरिच्युअल अँड यू कनेक्ट विथ समथिंग. आयडियली ते तसंच आहे, यू कनेक्ट विथ युअर सोल. म्हणजे अगदी आपण लेमन ह्याच्यात म्हणता की तुम्ही आत्मा परमात्माचं जे कनेक्शन म्हणतो किंवा युअर हायर कॉन्शियस, ह्याला आता शब्द भरपूर आहेत. हायर कॉन्शियसनेस, युअर सोल, तुमचा आत्मा, तुमचं जे हे सगळे जे विषय, हे सगळे इट ऑल कम्स डाऊन टू युअर ओन एसेन्स. मी माझं अस्तित्व जे आहे त्याचं माझं जे कोऑपरेशन मिळणं जे गरजेचं असतं ते आपण ह्याच्यात येतो, योग म्हणजे. तर त्यामुळे योगा म्हणजे मेजरली स्पिरिच्युअल गोष्ट म्हणून धरली जाते. पण व्हेन यू स्टार्ट अंडरस्टँडिंग बॉडी फ्रॉम दी मेडिसिन पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे फ्रॉम दी डॉक्टर्स पर्स्पेक्टिव्ह, इट इज ऑल मसल्स, युअर बोन स्ट्रक्चर,
तुमचं फिजिकल स्ट्रक्चर, मग तुमचे नेकमध्ये किती मसल्स आहेत, नेकमध्ये किती वर्टिब्रा आहेत किंवा बॅकमध्ये किती काय आहे, हे जेव्हा आम्हाला जी कुठली आसनं करतो किंवा अर्धपवनमुक्तासन मी जेव्हा करते तेव्हा इथले माझे पोटाचे स्नायू जे आहेत ते प्रॉपरली दाबले जातात. त्याच्याने एक प्रेशर बिल्डअप होतं आणि त्याच्याने इट फॅसिलिटेट्स इन दी मूव्हमेंट ऑफ दी गॅस कंपोनंट इन माय बॉडी. हे सगळा जो ॲस्पेक्ट आहे हा मेडिकल ॲस्पेक्ट आहे. सो वी टुगेदर मेक इट टुगेदर की वी नो व्हॉट इज मेडिकली व्हॉट इज नीडेड. कारण रिपोर्ट्स वाचून मेडिकली आम्हाला ती अंडरस्टँडिंग नक्कीच येते, पण फ्रॉम योगा पर्स्पेक्टिव्ह ह्याच्यासाठी मी काय करून देऊ शकते हे मला जास्त चांगल्या पद्धतीने त्याच्यात सांगता येतं. तुम्ही मगाशी विषयात बोलताना बोललात की झोप आणि स्ट्रेस हे 2 महत्त्वाचे मुद्दे बोललात. मला अजूनही बरेच प्रश्न आहेत तुम्हाला, पण महत्त्वाचा प्रश्न मला झोपेबद्दल विचारायचा आहे. झोप मला तरी पर्सनली म्हणजे मला वाटतं असं बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम होतो की सकाळी उठल्यावरती झोप कंप्लीट झाली नाहीच आहे असंच वाटतं. म्हणजे अजूनही असं वाटतं की अजून तासभर झोपावं. म्हणजे हा आळसपणा नाही मला वाटत, पण तो ना मेंटली असं वाटतं की झोप नाहीच झाली आहे. तर ह्याचं मेन कारण काय आणि त्याला तुम्ही काय टिप देऊ शकाल की ओव्हरकम कसं करायचं आपण? मेन कारण म्हणजे आपले विचार थांबत नाहीत. पहिली गोष्ट ते आहे. आता विचार थांबत नाहीत म्हणजे आपण ॲज अ ह्युमन बिंग विचार कधीच थांबणार नाहीत, पण त्यांना आपल्याला चॅनलाइज करायला लागतं. सो झोपेच्या आधी शक्यतो इफ यू आर एबल टू सायलेन्स युअरसेल्फ, सायलेन्स युअर माइंड इन अ वे की जिथे तुम्ही गॅजेट्सपासून दूर आहात. पहिली गोष्ट ती आहे की यू आर नॉट विथ युअर फोन वाईल स्लीपिंग. ट्राय पॉसिबल इफ पॉसिबल फोन्स अवे. सेकंडली प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड. दिवसभराचा जो गोषवारा आपण घेतो त्याच्यात तुम्ही ग्रॅटिट्यूड म्हणजे आज काय काय माझं दिवसात झालं आणि आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दॅट. चांगले वाईट अनुभव, कारण ते दोन्ही आपल्याला घडवत असतात. फक्त चांगलेच अनुभव नाही, पण वाईट अनुभवसुद्धा आपल्याला घडवतात. आपलं वी ॲज अ ह्युमन बिंग वी इव्हॉल्व आवरसेल्स. तर तो जो गोषवारा समजा आपण घेत असू, एक 10 मिनटं जरी आपण त्या स्टेटमध्ये राहिलो, त्या स्टेटमध्ये राहून ऑटोमॅटिकली यू स्टार्ट गेटिंग कनेक्टेड विथ युअर ओन सेल्फ रादर दॅन आउटसाईड वर्ल्ड. कारण तुम्ही एक काम केलं की तुम्ही मोबाईल स्टॉप केला आहे, ऑटोमॅटिकली यू आर डिस्कनेक्टेड फ्रॉम द आउटसाईड वर्ल्ड. नाव देर इज नो अदर चॉईस. यू आर जस्ट लुकिंग ॲट युअर ओन सेल्फ. And then when you are looking at your own self, now you know which thoughts are very important for me and which thoughts are not important for me. They separation व्हायला it starts happening automatically. Then you start prioritizing, and when you go with that, you start getting a sound sleep. हे आहे मी सांगते हे सोपं वाटेल, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करता there are lot of thoughts, lot of things coming up. सो दॅट नीड्स टू बी डेल्ट विथ अ प्रॉपर केअर आणि प्रॉपर एक म्हणतो ना डेलिकेटली हँडल करून वी हॅव टू वर्क विथ इट. ही दुसरी गोष्ट मी जी तुम्हाला सांगितली, गॅजेट्स फर्स्ट सांगितली, सेकंड वॉज दी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, अँड थर्ड इज दी ज्याला खरोखर खूपच त्रास होतो आहे त्यांनी ओंकार चॅन्टिंग करून किंवा भ्रामरी प्राणायाम करून झोपावं. तर ओंकार जेव्हा म्हणतो तो ओंकार म्हणायच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, पण एक सिम्पल अगदी न शिकतासुद्धा सिम्पल ओंकार म्हणतो तेव्हा जे ओंकाराचा जो साऊंड आहे तो आपण समजा डोळे बंद करून ऐकला स्वतः, त्याच्यानी एक जे कंपन निर्माण होतं किंवा व्हायब्रेशन्स आत्ताच्या ह्याच्यात आपण म्हणतो ते व्हायब्रेशन्स जे निर्माण होतात त्याच्यानी ऑटोमॅटिकली ॲट दी सेल्युलर लेवल कामिंग इफेक्ट स्टार्ट्स. आणि जेव्हा आपण स्वतःला साथ घालतो, आपणच आपला आवाज ऐकतो आणि त्याच्याने जे कामिंग इफेक्ट यायला लागतं ती सुरुवात आहे. तिसरी गोष्ट मी जे म्हणली की झोपेच्या वेळा समजा आपण अलीकडे करू शकलो, म्हणजे जी अगदी खूप लोकांना सवय असते 11:30-12 ह्या वेळेला झोपायची, मग 6-7ला उठणं डेफिनेटली कठीण आहे. कारण 8 तास मिनिमम झोप ही रेकमेंडेड आहे. म्हणजे WHO म्हणजे अगदी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पण म्हटलं 8 hours स्लीप इज रेकमेंडेड आणि घ्यायला पाहिजे. लहान मुलांची थोडी जास्त असते, पण मोठ्या ॲडल्ट इज 8 hours इज मोर दॅन सफिशियंट इफ इट इज अ हेल्दी क्वालिटी स्लीप. नाहीतर मग 10-12 ताससुद्धा कमी पडते झोपते. सो मेजरली मला वाटतं की गॅजेट्स लांब ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याने खूप इफेक्ट पडतो आपल्या
माइंडवरती आणि झोपेवरती पण. स्ट्रेसबद्दल थोडं समजून घेते की स्ट्रेस खूप कॉमन झालं आहे सगळ्यांमध्ये. सगळ्यांना त्यांचं वर्क लाईफ खूप डिफिकल्ट आहे. मुंबईसारख्या शहरात तर मल्टिपल गोष्टी आपण एका दिवसात करत असतो, त्याच्यामुळे स्ट्रेस ऑफकोर्स वाढतो. पैसे आता असं नाही झालं की मुंबईसारख्या शहरात सगळेच जण चांगले पैसे कमवतात सध्या, पण तरीही स्ट्रेस लेवल काय कमी नाही होते कोणाची. ह्याच्यासाठी काय तुम्ही सांगू शकाल, ह्याच्यातून ओव्हरकम कसं करायचं? ह्याच्यातून ओव्हरकम करायचं तर माझा ॲक्च्युली एक वर्कशॉप आहे स्ट्रेस मॅनेजमेंटचं, जे मी रेग्युलरली कंडक्ट करते. ते खूप डिटेलमध्ये व्हॉट इज ॲक्च्युअली स्ट्रेस अँड हाऊ यू कॅन ओव्हरकम इट हे त्याच्यात आपण कव्हर करतो. पण टू मेक इट अ शॉर्ट ॲस्पेक्ट की जेव्हा स्ट्रेस इज समथिंग वेन इट स्टार्ट्स गेटिंग ओव्हर अँड अबव द लिमिट, दॅट बिकम्स अ स्ट्रेस, दॅट इज अ डिस्ट्रेस. But when it is in the normal limits, it is eustress. It is very much important that a person has that, कारण that will help you achieve your goals. तुम्हाला एक जिद्द म्हणा, एक विलिंगनेस म्हणा, तो एक जोश येण्यासाठी यू नीड टू हॅव अ गोल. तो गोल अचीव करण्यासाठी यू नीड समथिंग. तो जोश इज ऑल्सो अ स्ट्रेस, बट वेन दॅट जोश गोज वे बियॉन्ड, दॅट बिकम्स अ डिस्ट्रेस आणि दॅट क्रिएट्स diseases. मग dis-ease, there is no ease in your structure, so that is a dis-ease. तर मग ते कुठे दाखवेल तर मे बी आपल्याला ॲसिडिटी व्हायला लागते, गॅसेस व्हायला लागतात, कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं, अपचन जाणवायला लागतं, फूड इज नॉट प्रॉपरली डायजेस्टेड. आणि ह्याचे सिम्पटम्स म्हणजे काय, तुम्ही जसं म्हणताय की झोपेतनं उठल्यावर नाही बरोबर वाटत आहे, कुठेतरी बॉडी पेन, बॉडी एक्सच येत आहेत, अननेसेसरी काही केलेलं नसतं, पण असं वाटतं की नाही अजून थोडंसं आय वॉन्ट टू रिलॅक्स. हे सगळ्या ज्या गोष्टी, दीज आर द सिम्पटम्स दॅट यू आर गेटिंग अंडर स्ट्रेस. म्हणजे तुम्ही यू आर टेकिंग अप द स्ट्रेस. बट वेन यू मॅनेज इट, स्ट्रेस स्टार्ट्स बिकमिंग अॅन कंपनी विथ यू टू अचीव समथिंग्स. त्याला तुम्हाला चॅनलाइज करणं, त्याला तुम्हाला कंट्रोलपेक्षाही मी कंट्रोल कधीच नाही म्हणणार, पण चॅनलाइज करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते चॅनलाइज करायचं जे स्किल आहे, दॅट इज ऑल स्ट्रेस मॅनेजमेंट. सो स्ट्रेस आपल्याला असं नाही की कम्प्लिटली संपूर्णच टाकायचं आपलं, असं आपण नाही नाही करू करायचं. शकत. त्याला एका प्रॉपर वेमध्ये चॅनलाइज करायचं आहे. सो तो आपल्याला हेल्प करेल आपल्या ग्रोथसाठी पण. करेक्ट. कळलं. कारण स्ट्रेस हॉर्मोन्स हे जे आहेत हे आपल्यामध्ये सिक्रेट होतच असतात. आता ॲड्रिनालिन रश जो आपण म्हणतो, वेन यू रन यू गेट दॅट रश, यू गेट दॅट किक, यू गेट दॅट हाय, मी हे करून आलो, अचीव केलं. पण तो कंटिन्यूड लेवलवरती ती व्यक्ती त्या ह्याच्यात असेल तर इट इज नॉट गोइंग टू हेल्प दॅट पर्सन. कारण आपण गाडी चालवत असतो, ती गाडी मी पळवते, आय एम नॉट अलाविंग इट टू कूल डाऊन, इट इज गोइंग टू बर्न अँड ब्रेक. ऑफकोर्स दॅट इज द वे बॉडी हॅपन्स. कारण आपण म्हणतो की नाही दिस इज गेटिंग मी मच, म्हणजे मला खूप मजा येते किंवा मला आय एम एन्जॉईंग इट, आणि वी कीप डुईंग इट. पण सायमल्टेनियसली यू नीड टू रेस्ट इट आउट, यू नीड टू कूल इट डाऊन, यू नीड टू हॅव द बॅलन्स. जस्ट लाईक इन आवर बॉडी देर इज अ बॅलन्स ऑफ, म्हणजे फॉर द ले पर्सन दिस माइट बी अ व्हेरी बिग ह्यूज टर्म, पण आपल्यामध्ये 2 सिस्टम्स असतात. एक सिम्पॅथेटिक सिस्टम असते, नर्वस सिस्टम असते, आणि एक पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम असते. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम गिव्ज यू एनर्जी आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम गिव्ज यू रिलॅक्सेशन. आणि या दोन्ही सिस्टम्स अल्टरनेटली वर्क करत असतात. म्हणजे आपण आपल्या योगाच्या भाषेत म्हटलं तर एकदा राईट नॉस्ट्रिल वर्क करत असते, एकदा लेफ्ट नॉस्ट्रिल वर्क करत असते. राईट नॉस्ट्रिल इज युअर सूर्यनाडी and left nostril is your Chandra Nadi. Surya, it heats up. Chandra, it cools down. So both these systems in our body 24/7 they are working in alternation. ते चालू असतं, एक चालू असतं. बंद असतं, म्हणजे एक तुम्ही चालू कधी ऑब्झर्व केलं तर तुम्हाला ते जाणेल. आणि जेव्हा तो स्विचवर असतो तेव्हा दोन्ही चालू असतं. ओके. आणि योगामधनं हा बॅलन्स येण्याचा सुरुवात व्हायला मदत होते. ओके. We don't say there is nothing good or bad about stress. बेसिक प्रॉब्लेम कधी होतो जेव्हा तो वे बियॉन्ड एक्सीड होतो, तेव्हा तो डिस्ट्रेसकडे जातो. कारण बोथ इज नीडेड ॲज यू अंडरस्टँड.
बोथ इज निडेड. मला काहीतरी ही एक्झाम क्रॅक करायची आहे, तर मला तो घ्यावा लागेल, तो हे काय म्हणतात तो म्हणजे स्ट्रेस घ्यावा लागेल, किंवा त्याचं मला प्लॅन आउट करायला लागेल. मे बी आय विल हॅव टू वर्क लॉंग आवर्स, मे बी आय विल हॅव टू स्टडी लॉंग आवर्स. हे मला करावं लागेल, बट दॅट इज व्हॉट इज गोइंग टू मोटिवेट मी, की मला हे करायचं आहे. अँड ते झाल्यावर आय विल फील व्हेरी नाईस. पण हेच मी कंटिन्युअस करत राहिले तर तो त्रासदायक. आता हे मी एक्झाम्सचं उदाहरण, आता 10वी 12वीच्या परीक्षांच्या वेळेस तेच होतं की खूप जास्त बर्डन घेतलं जातं, इमोशनली ते बर्डन घेतलं जातं, कारण अपेक्षांचं ओझं यायला लागतं बऱ्याच लोकांवर, आणि तो स्ट्रेस क्रिएट करतो. सो दॅट इज नॉट अ प्रॉपर स्ट्रेस, दॅट इज अ डिस्ट्रेस. फॉर ऑफिस सेटअप आपले बॉसेस आपल्याला काही काही गोष्टी सांगत असतात की हे असं पाहिजे, ही डेडलाईन कंप्लीट करायची. परत ती व्यक्ती असते की तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम्स चालू असतात, ते घरचं इथलं सबमिशन्स तिथलं सबमिशन्स करून आपण आपलीच लेव्हल खूप वाढवून घेतो आणि आपण आपल्या एक्सपेक्टेशन्सही वाढवून घेतो. मग देअर इज समवेअर असं पण होऊ शकतं की काही काही बाबतीत आपल्याला कुठे ना कुठेतरी स्टेप घ्यावा लागतो की नाही, मला इथे नाही म्हणणं गरजेचं आहे, आय कांट टेक इट मोर. म्हणजे नाही म्हणजे मला हे आत्ता काम नाही जमणार, मला थोडा वेळ पाहिजे, मे बी नंतर, पण आत्ता मला ती थोडी स्पेस पाहिजे, रेस्ट पाहिजे. आणि सो दॅट इज वेअर वी नीड टू लर्न. हे आपण शिकण्याची गोष्ट आहे की मला हे जमत नाही आहे, ह्याच्यात कमीपणा नाही आहे. इट इज मोर ऑफ अ मॅनेजमेंट स्किल रादर दॅन अरे काय मी करू शकत कसं नाही असं. म्हणजे हा खूप जणांचा मी बघितलेला आहे. म्हणजे अरे हे नाही करू शकत, मग नाही कसं सांगायचं, आपलं नाही होत, मग काम गेलं तर. हाही ॲस्पेक्ट असतो, कारण शेवटी आपण कामासाठी, पण तुम्ही जोपर्यंत ते काम क्वालिटी काम होणार नसेल तर ते गेलेलंच ठीक आहे, कारण ते नंतर आपल्यावरच बॅकफायर होतं की चांगलं काम केलेलं नाही आहे तर त्याचे आपल्याला रिव्ह्यूज आणि हे चांगले नाहीच मिळत कोणालाही. म्हणजे एनी सेटअपमध्ये ते जातं. ते जे काम करणार ते प्रॉपर निष्ठेने, प्रॉपर सिन्सिअरली आणि विथ प्रॉपर माइंडसेट करायचं म्हणून करणं, रेटायचं म्हणून रेटणं, ते दिस इज ऑल इंडिकेशन्स ऑफ स्ट्रेस, हाय स्ट्रेस. युअर बोर्डम इज वन ऑफ द स्ट्रेस. नेक्स्ट माझा इमिडिएट क्वेश्चन तुम्हाला आहे PCOS किंवा PCOD. ह्याच्यामध्ये योगा थेरपीचा म्हणजे त्याला किती फायदा होऊ शकतो आणि झाला आहे का आत्तापर्यंत? हां, आता आपण जे स्ट्रेसबद्दल बोलत होतो तो आपण इन जनरल बोलत होतो. तर तो स्ट्रेस जेव्हा एका फिमेलच्या आयुष्यामध्ये येतो आणि तो फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ मेन्स्ट्रुअल सायकलपासून आपण धरतो, तर ते प्युबर्टी, मग तिचे प्रेग्नन्सी, त्याच्यानंतर पोस्ट प्रेग्नन्सी, मेनोपॉज, पेरीमेनोपॉज आणि हे सगळे ह्याच्यात वेगवेगळ्या लेवल्स असतात. आणि रेग्युलर पिरियड्समध्येही वेगवेगळे अप्स अँड डाऊन्स असतात, कारण हॉर्मोन्स बरेच चेंज होत असतात. तर हे सगळं बॅलन्स करायला, मगाशी जसं मी म्हटलं की स्ट्रेस बॅलन्स असणं गरजेचं आहे. सिमिलरली फिमेल्स बॉडी, त्या मुलीची म्हणा, त्या बाईची बॉडी प्रॉपरली तिचं आरोग्य असणं हे कशामुळे होऊ शकेल, तर तिचं प्रॉपर बॅलन्स असेल तर. आणि त्या बॅलन्ससाठी ज्या काही आपल्या योगामधल्या टेक्निक्स आहेत त्या सगळ्या खूपच चांगल्या काम करतात. आणि त्याच्यात असं आहे की म्हणजे माझ्याकडे बऱ्याच सक्सेस स्टोरीज आहेत ज्यांच्याकडे PCOSचे प्रॉब्लेम्स होते, त्यांचे 2-4 सेशन्स केल्यानंतर त्यांचे ते प्रॉब्लेम्स कमी व्हायला मदत होत झाली आहे. आणि असे बरेच केसेस यायला लागले आहेत, जास्त येत आहेत. आणि हा प्रॉब्लेम खूप मोठा जाणवतो आहे, कारण अगदी 15-16 वर्षाच्या मुलींपासून मी हा प्रॉब्लेम बघते, ना की फक्त 20-25चे, पण 15-16 वर्षाच्या मुलींनाही हा प्रॉब्लेम येतो आहे. कारण ह्याच्यानी म्हणजे मेन तर प्रॉब्लेम्स PCOS हे म्हटलं जातं, पण ह्याच्यानी वेट गेन होतो किंवा एक मूड स्विंग्स वाढायला लागतात. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यानी ओव्हरऑल त्या मुलीमध्ये, त्या बाईमध्ये एक इन्फिरियॉरिटी म्हणतो आपण, किंवा एक असं कॉम्प्लेक्स यायला लागतो की काही माझं बरोबर नाही आहे, वेअर शी शुड फील कम्फर्टेबल, शी शुड फील कम्प्लीट. हे जे होतं, तर त्यासाठी परत योग हा एकच मार्ग मला दिसतो, कारण तो विदाऊट मेडिसिन काम करतो. इट वर्क्स ऑन युअर ॲक्टिव्हिटी लेवल, इट वर्क्स ऑन युअर माइंड लेवल, इट ऑल्सो वर्क्स ऑन युअर स्पिरिच्युअल लेवल.
फिजिकल आणि प्राणिक लेवल, म्हणजे आपण प्राणायाम ब्रीदिंगच्या ह्याच्यावरती आपण म्हणतोच, पण ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात जेव्हा आपण आरोग्याचं, म्हणजे फक्त स्त्रीचं नाही तर मग आपण त्या इवन पुरुषांच्या बाबतीत सुद्धा इट हेल्प्स, कारण इट हेल्प्स टू बॅलन्स द लेडी ऑल्सो अँड द लेडी ऑल्सो हेल्प्स टू बॅलन्स दॅट मॅन, असा प्रकार होतो. राईट. आता तुम्ही जे PCOS बद्दल सांगितलं त्याच्यामध्ये एकदम कोणती तरी अशी लक्षात राहण्यासारखं कोणाचा तरी एक्सपिरियन्स तो तुम्ही शेअर करू शकाल? एकच एक्सपिरियन्स म्हणजे कसा म्हणजे तुम्हाला? त्यांना काय फायदा झाला? फायदा म्हणजे अगदी म्हणजे पिरियड्स 3-3 महिने येत नाही आहेत आणि 2 सेशन्स नंतर पिरियड्स आले आहेत. अच्छा. 3 महिने म्हणजे एक अशीच केस आहे, 3 महिने पिरियड्स नाही आहेत, डॉक्टरकडनं औषधं, म्हणजे आय वोंट से डॉक्टरांचा मी विषय नाही काढणार, पण आपण जे हे करतोय प्रॅक्टिसेस ज्या घेतो त्या केल्यानंतर त्यांना नक्कीच तो फरक होऊन म्हणजे 2 दिवसांनी पिरियड्स यायला लागले. आत्ता 16-17 वर्षाच्या मुलीचं मी उदाहरण दिलं, तिचं पहिल्या सेशननंतर तिला पिरियड्स आले. तिचे 2 महिने पिरियड्स नव्हते आले, पण तिला पहिलं सेशन झालं आणि पिरियड्स आलेत. पण एवढ्या लहान मुलींमध्ये कसा प्रॉब्लेम होतो मी जनरली विचारतो, कारण का तुम्ही स्ट्रेसबद्दल जे म्हणालात, हा स्ट्रेसच आहे सगळा एवढ्या लहान मुलींमध्ये खूप. कारण अपेक्षा स्वतःच्याकडनं पण अपेक्षा असतात आपल्या, आपलं चांगलं दिसणं, आपल्याशी सगळ्यांनी बोलणं, आपल्याकडे बघणं, कारण लहान लहान मुलांमध्ये आता तो अवेअरनेस यायला लागतो, तो जास्त हे असतो ॲब्सोल्युटली, किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी मग मी कशी दिसते, मग मी कशी ड्रेसअप करते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात. मुलांच्याही बाबतीत हे प्रॉब्लेम्स येतात, पण तो इफेक्ट दिसतो मुलींमध्ये स्पेसिफिकली मेन्स्ट्रुअल सायकलच्या ह्याच्यात. मुलांमध्ये म्हणजे त्यांना लो कॉन्फिडन्स वगैरे जाणवायला लागतो, किंवा म्हणजे त्या बाबतीत, किंवा बोलण्यासाठी हे करतात ते, म्हणजे स्टॅमरिंग होतं. मुलींच्याही बाबतीत ते होतं, म्हणजे दे कांट पुट फोर्थ देअर व्ह्यूज ऑर पॉईंट्स. तर स्ट्रेस येण्यामागची कारणं खूप आहेत. इट इज नॉट लाईक की हे झालं म्हणून हे, इट इज अ कम्प्लीट पॅकेज. मग त्याच्यासाठी खूप गोष्टी महत्त्वाच्या म्हटल्यापेक्षा रिस्पॉन्सिबल, म्हणजे घरातलं वातावरण आहे, तुम्ही आसपासचं आजूबाजूचं वातावरण आहे, तुमचं न्यूट्रिशन कसं आहे, तुमचं जेवण कसं आहे, तुमची झोप कशी आहे, तुमच्या आवडीनिवडी कशा आहेत, तुमचं बघणं, तुमचे टी व्हीवरचं बघणं कसं आहे, तुमचं वाचन कसं आहे. इट इज अ ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह, ओव्हरऑल हे. कारण एखाद्या व्यक्तीला साधं म्हणजे कोविडच्या काळात हा खूप मोठा हे झाला, जेव्हा लोक घरी बसले तेव्हा बऱ्याचसं डिजिटल आपले ट्रान्झॅक्शन व्हायचे पैशाचे, पण जेव्हा आपण बाहेर पडलो, कॅश द्यायची वेळ आली, तेव्हा बऱ्याच लोकांना ते टेन्शन वाटायचं, अरे कॅश द्यायची, मग आपण 500ची देतोय, 100ची देतोय, हां, किंवा हे बरोबर देतोय का, 4-4 वेळा ते चेक करायचं. व्हॉट इज दिस इज ऑल स्ट्रेस. कारण आपण डिजिटली बऱ्याचदा होतं की आपण टाकून देतो, हां हे टाकले झालं, पण कधीतरी एखाद्या शून्य जास्ती होऊ शकतो, कमी होऊ शकतो. जास्त झाला तर प्रॉब्लेम आहे, कमी झाला तर इट इज तो माणूस समोरचा येईल, पण तो दॅट इज ऑल्सो अनदर काइंड ऑफ स्ट्रेस. कोविडच्या नंतरचा मी दुसरा एक ॲस्पेक्ट सांगते की रस्ते क्रॉस करायला भीती वाटते, रस्त्यावरनं चालायला भीती वाटते. घरातच आहोत, मुलंही घरात आहे, म्हणजे ॲडल्टसुद्धा कम्प्लिटली घरातनं आपण काम करतो आहे, वाहनं जात आहेत, क्रॉस करायचं आहे, भीती वाटते, कठीण वाटतं. सिनियर सिटिझन्सचा तर हा खूप कॉमन अनुभव आहे, पण त्यामुळे ते गर्दीच्या वेळेला शक्यतो नको, ह्या वेळेला नको, अशा ह्याच्याने जातात. पण तो हे येतो, म्हणजे हे अगदी आपण म्हणतो ना आपल्या रोजच्या बघण्यातले हे येऊ शकतात. तर कोविडमध्ये ते विसरलं गेलो होतं आपण, आणि जी गोष्ट नवीन असते त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं एक धाकधूक असते, पण ती धाकधूक जेव्हा प्रमाणापेक्षा वाढते, दॅट इज युअर स्ट्रेस. सो कॉर्पोरेटमध्ये जे लोक काम करत आहेत त्या लोकांचं वर्क लाईफ म्हणजे त्यांचं वर्किंग आवर्स पण खूप असतात, एका ठिकाणी बसून काम करतात. आता वर्क फ्रॉम होम आलं आहे तर त्यांना 8 तासाची 10 तासाची ड्युटी पण नाही आहे, त्यांना खूप जास्त काम करायला लावतात, आणि मग त्याच्यामुळे ते लोक तेवढा वेळ एका जागेवर, एका बेडवर, एका सोफ्यावर बसूनच असतात लॅपटॉपसमोर घेऊन, आणि मग त्यांचंही स्ट्रेस वाढतो आहे. त्यानंतर तुमचं बॉडी पोश्चर मला वाटतं तो एकाच जागेवर असल्यामुळे त्याचाही त्रास होत असणार त्यांना. तर ह्याच्यासाठी आणि ह्याच्यातून ओव्हरकम करण्यासाठी काय तुम्ही सांगाल? बरोबर आहे तुमचं की
कॉर्पोरेट्समध्ये एका ठिकाणी मेजरली IT सेक्टर जे कम्प्युटरवरती मेजरली काम करतं त्यांची ती पोस्चर एक ठराविक होऊन जाते की एकतर कीबोर्ड तुम्ही हँडल करत असता, मग पाठ खाली, स्क्रीन समोर, कीबोर्ड खाली, लिहायचं खाली. सो ऑटोमॅटिक एक कर्वेचर येतो बॉडीमध्ये, बॅकमध्ये. तर व्हॉट यू कॅन डू इज वी कॅन सिम्पली गिव्ह इंटरव्हल्स 1-2 तासाच्या याच्यावर रिमाइंडर्स टाकू शकता तुम्ही आणि 2 तासाच्यावरती रिमाइंडर्स टाकायचे अँड अलाव युअर सेल्फ टू कम बॅक, स्ट्रेच युअर सेल्फ प्रॉपरली बॅक बिहाइंड. हात आपले मागे घेऊन प्रॉपरली स्ट्रेच करू शकता आणि शोल्डर्स, मेन शोल्डर ॲक्टिव्हिटी, शोल्डर रोल आउट, शोल्डर रोल इन, नेक मूवमेंट्स राईट लेफ्ट अप डाऊन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ठराविक पिरियॉडिक इंटरव्हल्सवरती केल्या तर त्याच्याने खूप फरक पडतो. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे लोअर बॅकच्या साईडला एक छोटं पिलो, लोअर बॅकला, नॉट दी अपर बॅक बट लोअर बॅकला पिलो सपोर्टिंग असेल तर दॅट हेल्प्स अ लॉट टू गिव्ह देम अ प्रॉपर कुशनिंग इफेक्ट ॲट दी टेल बोन किंवा बॅक, लोअर बॅकच्या इथे. आणि ते समजा असलं तर इट हेल्प्स टू मेक युअर पोश्चर प्रॉपरली अपराईट. आणि जेवढी अपराईट पोश्चर असेल आणि जेवढ्या अपराईट पोश्चरमध्ये ते काम करतील तेवढा त्यांचा तो त्रास कमी होईल. ह्याच्यात दुसरी एक गोष्ट ते करू शकतात की त्यांची जी PC पोझिशन आहे ती त्यांच्या म्हणजे त्यांच्या वर्क स्टेशन शुड बी प्रॉपरली डिसाइडेड. म्हणजे आय लेवलला प्रॉपर स्क्रीन लेवल, हाईट किती असेल, हाईट आणि ह्याच्याप्रमाणे. म्हणजे समजा शॉर्ट व्यक्ती असेल तर तिला ते खूप कठीण जाईल आणि टॉल व्यक्ती असेल तरी तिला ते कठीण जातं कारण दॅट पर्सन हॅज टू गो डाऊन अँड वॉच और शॉर्ट पर्सन हॅज टू गो अप. सो तो एक भाग फ्रॉम दी कॉर्पोरेशन कंपनी ऑर्गनायझेशन पॉईंट ऑफ व्ह्यू दे कॅन डू इट. आता हा दुसरा प्रश्न म्हणाल तर तुम्ही म्हणताय की घरी, तर घरी ट्राय गिव्हिंग युअर सेल्फ अ पॉईंट. इवन तो कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये सुद्धा करू शकता तुम्ही. 2 तासांनी एक वॉक घेणं, सिम्पल वॉक, उठून स्ट्रेच करणं, वॉक घेणं, दॅट विल हेल्प अ लॉट टू रिलीज द स्ट्रेस. पण ते लक्षात नाही राहत कारण कामच एवढं असतं, तंद्रीत असतात. हां. आणि म्हणून मग मी म्हटलं की अलार्म्स तुम्ही लावू शकता की ठीक आहे, अलार्म लावा की एक अवेअरनेस येतो की अरे उठो, जस्ट वॉक अराउंड. दुसरं मी बऱ्याचदा माझ्या स्टुडंटना, पेशंटना सजेस्ट करते की तुमचे मीटिंग कॉल्स असतात, मीटिंग हे असतात, तर दॅट यू कॅन टेक इट वाईल वॉकिंग वेन यू डोंट नीड दी डॉक्युमेंटेशन, यू आर जस्ट स्पीकिंग और यू आर जस्ट लिसनिंग. दॅट टाईम यू कॅन सिम्पली वॉक अँड यू कॅन कव्हर युअर, म्हणजे एक ॲक्टिव्हिटी होते, एक्सरसाइज होतो आणि एक मूव्हमेंट होते. नुसतं बसून एका ठिकाणी बसूनच तो कॉल घ्यायला पाहिजे, नॉट नीडेड, ॲब्सोल्युटली नॉट नीडेड ना. ते आपला चॉईस आहे. बरोबर. ऑफिस सेटअपमध्ये वी कांट, म्हणजे आपण आपली लाईव्ह फिजिकल मीटिंग असेल तर नाही हे करू शकत, पण त्याच्यातही बायो ब्रेक्स असतात किंवा आपण पिरियॉडिक ब्रेक्स घेणं गरजेचं आहे. आणि देर इज समथिंग विच आय रिअली वॉन्ट टू स्ट्रेस अपॉन की देर इज नथिंग रॉंग इन टेकिंग अ ब्रेक. हे लक्षात येणं गरजेचं आहे. आम्ही काम करून हे निपटवून टाकायचं किंवा आम्ही कामच करतो आहे, हे जे आपण बऱ्याचदा घेतलं जातं की नाही आम्ही खूप काम करतो आहे, रात्री 12-12 वाजेपर्यंत, 1-1 वाजेपर्यंत आमचं काम चालू असतं. पण इन्स्टेड ऑफ दॅट इफ यू आर टेकिंग अ प्रॉपर ब्रेक, लवकर व्यवस्थित काम सुरू करताय आणि नंतर संपवताय, दॅट इज गोइंग टू हेल्प यू इन युअर ओन हेल्थ रादर दॅन लाईफपेक्षाही हेल्थ प्रॉपर असेल तर लाईफ इज ऑल्सो गोइंग टू बी प्रॉपर. राईट. सो नेक पेनसाठी पण, नेक पेनसाठी जेव्हा दुखत असते ना तेव्हा कूल पॅक लावणं विल हेल्प, कारण ते मसल्स दुखत असतील. पण ती दुखू नये म्हणून सिम्पल जे प्रॅक्टिसेस असतात की राईट, लेफ्ट, अप अँड डाऊन किंवा शोल्डर मुवमेंट्स अप अँड डाऊन, रोटेशन, दॅट विल हेल्प. ओके. ह्या रेग्युलरली करणं गरजेचं आहे. म्हणजे दिवसातनं 2-3 वेळा जरी केल्या ना, आठवण आली की ते, त्याच्याहीसाठी मी म्हणते, बऱ्याचदा लोकांना सांगते, तुम्हाला 1 तासाचं जे रुटीन आहे ते 1 तासात सगळं, म्हणजे आपण जेवण सगळं एका वेळेला करू शकत नाही ना. सगळं मी आज सकाळीच सगळं खाल्लं मग आता दिवसभर मी काही खाणार नाही असं कधीच होऊ शकत नाही. आपल्याला सकाळी लागतं, दुपारी लागतं, रात्री लागतं, आपले जे मील पोर्शन्स असतात सेम वेज आपल्याला सगळ्या लेवल्सना ॲक्टिव्हिटी लागते. सगळी मी ॲक्टिव्हिटी सकाळी 1 तासात करणार आणि मग नंतर मी दिवसभर बसून राहणार, दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प. राईट. सो समवेअर यू विल हॅव टू ब्रिंग अगेन द बॅलन्स. तिथेच तो योग आहे. योग इज ऑल बॅलन्स.
मी तेच म्हणणार होतो, मेजर मला ह्याचा आन्सर एकच मिळतं की बॅलन्स. तुम्ही ते बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे स्ट्रेस पण हवा आहे आपल्याला, पण तो अगदी ओव्हर पण नको आहे. किंवा हे पण काम तर ऑफकोर्स करावंच लागतं प्रत्येकाला, पण मग त्याच्यामध्ये ब्रेक्स घेणं, तो बॅलन्स ठेवणं, थोडंसं वॉक घेणं, हे जास्त मला वाटतं महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन आहे. ब्लड प्रेशर आणि डायबिटीस हा पण अगेन कॉमन प्रॉब्लेम सगळ्यांमध्ये. म्हणजे एकदा एक 50 एजनंतर तर ब्लड प्रेशर डायबिटीस खूप कॉमनली येतं, पण आता यंगस्टर्समध्ये पण यायला लागलं आणि ब्लड प्रेशर तर त्याचा प्रॉब्लेम होतोच आहे. तर ह्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स यंगस्टर्ससाठी काय प्रिकॉशन्स घेऊ शकतो, आणि ज्याला झालं आहे तर त्याने काय त्याच्यावरती कसं ओव्हरकम करायचं? ओके, ब्लड प्रेशर म्हणजे ओव्हरऑल समजा आपण अंडरस्टँड केलं तर फोर्स वाढला आहे. प्रेशर म्हणजे ब्लड प्रेशर जे हायपर टेन्शन म्हणतो आपण. ब्लड प्रेशर असतंच प्रत्येकामध्ये. ते हाय असतं, लो असतं, पण ते जेव्हा हायर साईडला जातं तेव्हा ते हायपर टेन्शन होतं. सो दॅट इज हायपर टेन्शन. हा जो ॲस्पेक्ट आहे हे म्हणजे कंटिन्युअस माइंड ॲक्टिव्हिटी खूप जास्त चालली आहे तेव्हा जास्त व्हायला लागतं, आणि ते ओव्हर थिंकिंग आपण करू शकत नाही तेव्हा हे जास्त व्हायला लागतं. फ्रॉम दी योगा पर्स्पेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू ह्याला अजून दुसरे क्लिनिकल हे असू शकतात जे डॉक्टर्स डायग्नोज करून सांगू शकतात, पण जे सिम्पल हायपर टेन्शन जे आहे ते. सो अगेन इट कम्स टू द माइंड. शुगर अगेन इट कम्स टू द माइंड, कारण ब्लड ग्लुकोज जास्त ह्याच्यात रक्तात असणं म्हणजे ती मसल्समध्ये ॲब्सॉर्ब होत नाही आहे. म्हणजे समवेअर इट इज नॉट हॅपनिंग इन द सिस्टम इज नॉट गेटिंग दॅट प्रॉपर युटिलायझेशन ऑफ शुगर. तर हे सगळं अगेन स्टार्ट्स विथ युअर दीज आर ऑल नेम्ड ॲज सायकोसोमॅटिक. सायको इज युअर माइंड, सोमा इज युअर बॉडी. सो सायकोसोमॅटिक एलिमेंट्स. सो ह्याच्यात सुद्धा परत जो भाग येतो तो म्हणजे आपल्या मनावर काम करणं. आणि मनावर काम करणं म्हणजे काय, तर आपलं स्वतःशी आपली ओळख होणं खूप गरजेचं आहे. मला ह्या गोष्टीचा राग येतो हे मला कळणं गरजेचं आहे. मला ही गोष्ट आवडत नाही, मला ही गोष्ट कळणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला त्या गोष्टीबद्दल अवेअरनेस येतो तिथे आपण अर्धी लढाई जिंकलो असं होतं. कारण आय नो द रूट कॉज देअर की ओके. आणि हा समजा कंटिन्युअस पॅटर्न होत असेल की सतत राग येतो आहे आणि तो मे बी त्या माणसाला नाही कळत, त्याच्या आसपासच्या लोकांना कळतं. अरे तू सारखं का रागवतो आहेस, किंवा अगं तू सारखं का रागवतेस, सारखी चिडचिड का करतेस. आणि ती चिडचिड का होती ते त्या व्यक्तीलाही कळत नसतं, आणि ती व्यक्ती त्या ह्याच्यात राहते. त्याच्याने होतं काय, आधी स्वतःचे विचार आहेतच, दुसऱ्यांचे विचार येतात. तर बॉडी इज अनेबल टू अंडरस्टँड की मी स्ट्रेस आहे, माझ्यामध्ये स्ट्रेस तो आहे, आणि ती खाली यायला मागत नाही, कारण विचारच थांबत नाहीत माझे. बिकॉज आय एम ट्राईंग टू फाईट ऑल दीज थिंग्स विथ माय माइंड, विथ माय कॉन्शियस ब्रेन. हे का असं होतं आहे, हे असं कशामुळे होतं आहे, मग हे मी असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. तर किती अगेन यू आर बर्डनिंग युअर माइंड. सो समवेअर अगेन आय विल कम बॅक टू द बेसिक थिंग. You need to calm down. You need to really go back to the roots. Have a balanced life. करेक्ट. हेच येतं त्याच्यासाठी पण. जे आपले ऑडियन्स बघतायत त्यांना तुम्हाला कन्सल्ट म्हणजे तुमच्याकडे त्यांना काही त्यांचे प्रश्न घेऊन यायचे आहेत, कन्सल्टेशन हवं असेल तुमच्याकडून, तर त्यांनी तुम्हाला कसं कनेक्ट करावं, आणि तुमचे काही ऑनलाईन सेशन्स असतात का, किंवा काही अजून ॲक्टिव्हिटी तुम्ही करतात का ऑनलाईन? ऑनलाईन म्हणजे माझे वर्कशॉप्स वेगवेगळे मी अनाऊन्स करत असते, आणि नवीन नवीन येतात कुठले कुठले. म्हणजे आता फिमेल प्रॉब्लेम्ससाठी वर्कशॉप्स होते, चक्रा मेडिटेशनचं वर्कशॉप होतं. ह्या पद्धतीने मी कनेक्ट करते. शिवाय मी अजून एक नवीन गोष्ट जी सुरू करणार आहे ती म्हणजे थर्सडे मेडिटेशन्स मी सुरू करणार आहे. इट इज ओपन फॉर ऑल, आणि त्याच्यासाठी ½ एन आवर तुमचा द्यायचा आहे. आणि मग त्याच्यात मी ह्या सगळ्या गोष्टी थेरपेटिक अँगलनी मेडिटेशन कशा पद्धतीने करायला पाहिजे, किंवा थेरपी. आता एखाद्याला हायपर टेन्शन आहे, आपण आत्ताचा समजा ही विषय घेतला, हायपर टेन्शन आहे, तर त्याच्या अनुषंगाने ते मेडिटेशन असेल तर ते मेडिटेशन ते तुम्ही नक्की अटेंड करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला तो गायडन्स मिळेल, आणि फॉर मोर फर्दर इन्फॉर्मेशन तुम्ही मला कनेक्ट करू शकता फ्रॉम माय वेबसाईट. योग कनेक्ट्स हा माझा ब्रँड आहे.
योग कनेक्ट्स या कंपनीच्या नावाने मी हे संपूर्ण योगा थेरपी हे चालवते आणि आपलं सेंटर हे पवई प्लाझामध्ये आहे. तर तिथे तुम्ही येऊन मला भेटू शकता विथ अपॉइंटमेंट, विथ प्रायर अपॉइंटमेंट. कारण तुम्हाला मला वेळ देता नाही आला तर मलाच वाईट वाटेल. सो मेक इट अ पॉईंट की यू बुक युअर अपॉइंटमेंट अँड देन कम टू मी. अपॉइंटमेंट कशी घेऊ शकतात लोकं? तुम्ही ऑनलाईन टेलिफोन, ऑनलाईन वेबसाईट गुगलवरनं घेऊ शकता, जस्ट डायलवरनं पण घेऊ शकता. ओके. सो तुमचा नंबर तर मी देईनच. सो नंबरवरती डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतील त्याच्यात डायरेक्टली आणि वेबसाईटवरती पण तुमचा Website नंबर पण आहे. असणारच. आपला हाचा पॉडकास्ट आणि आपल्या ह्या गप्पा ह्या आज तुम्हाला अनिता मॅम कशा वाटल्या? हे पॉडकास्टची आयडिया मला खूप आवडली आणि द वे यू आर टेकिंग, आय लाईक द वे. इट इज व्हेरी इझी गो, म्हणजे प्रेशर टेन्शन नाही वाटत. आणि मुळात हे सगळं बघताना 2 तासात मी माझ्याबद्दलच बराच विचार केला. जेव्हा तुमचे प्रश्न येत होते तेव्हा आय वॉज गोईंग बॅक इन माय ओन लाईफ की हां, हे काय होऊ शकतं, ते काय होऊ शकतं. अँड दॅट हेल्प मी इन माय ओव्हरऑल म्हणजे एक हॅपीनेस. अँड आय एम रिअली ग्रेटफुल की हे मला तुम्ही आठवण करून दिले त्याच्याबद्दल. इट वॉज रिअली गुड गोईंग थ्रू दॅट जर्नी आणि वंडरफुल एक्सपिरियन्स म्हणता येईल मला तो. आणि तुम्हालाही खूप थँक्यू की तुम्ही आलात आणि तुमच्या तुमचे जे गोल्स आहेत, तुम्हाला ज्या पुढच्या गोष्टी अचीव करायच्या आहे ह्याच्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप थँक्यू शुभकामना. सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.